कोई बोलते क्या क्यों बोलते हैं
त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन वन व्यर्थ जाय पाकर प्रथम जयांचे केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिगण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चरारी मी करा कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी धन्य धन्य नाम देवा धन्य धन्य नाम देवा धन्य धन्य नाम देवा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा हरिपाठ प्रकरणातील तिसऱ्या क्रमांकाचा असून या अभंगामध्ये माऊली सांगतात की त्रिगुण हे असार आहे आणि सारासार फक्त हरिपाठ आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी प्रेहार देण्याचं प्रकार आहे, सगळ्यांना विदित आहे, तरीही आपलं आद्य कर्तव्य म्हणून संत श्री जगनाळी संताजी जगनाळे महाराज जयंती ते पुण्यतिथी असा हा हरिपाठ या विषयावर अखंड महिनाभर चालणारा हा सप्ताह असून ह्या सप्ताह कसा निर्माण झाला तर या ठिकाणी चातुर्मास निर्माण झाला महाराज हरिभक्तपरायण गोपीचंद महाराज आणि केडी आबा सर यांनी ह्या हरिपाठाचं नियोजन केलं होतं। लोक
चातुर्मास करायला पंढरपूरला जातात महाराज. पण आमचे केडी सर पंढरपूर येथे घेऊन आले आणि गोपीचंद सांगितलं की इथंच चातुर्मास करायचा. खरं पाहिलं तर केडी सर खरंच रत्न पारखी. एक एक रत्न त्यांनी असे गोळा केले जसे बिरबलाच्या अकबराच्या दरबारात मध्ये नवरत्न होते तसे आमच्या केडी सरांनी निवडून गोळा केले. आमचे बापू महाराज, तेजस महाराज असे एकावर एक जे कोंदणात बसवण्यासारखे असे हिरे एकदम व्यवस्थित मिळून आणलेले आहेत. या संपूर्ण सप्ताहाला विठोबा महाराज, आमचे समाधान महाराज अंबारीकर बरोबर, शुभम महाराज इंगोळीकर, अण्णा महाराज वेलेकर आणि हे भागवत महाराज. भागवत महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे, उभं आयुष्य त्यांचं साधनेवर चाललंय. एकच साधना ज्ञानेश्वरी पारायण. 30-35 बाया त्यांचा समूह आहे. 3-4 म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 3-3.5 महिने एकचा हो. आणि प्रत्येक स्त्री म्हणजे प्रत्येक लेडीज ज्ञानेश्वरी पारायणानंतर ज्ञानेश्वरीच्या ओव्यावर प्रवचन करते. एवढं महान कार्य त्यांचं आहे. नंतर बाबा कल्याण महाराज, आमचे दिलीप महाराज, आपले भाऊ चेतन महाराज, निम्मा महाराज आणि प्रत्यक्ष पांडुरंगाची मूर्ती अशोकजी महाराज, वसंत महाराज आणि विशेष लाभ म्हणजे आमच्या दिंडीचे व्यवस्थापक हरिभक्तपरायण श्याम नाना लोहार संपूर्ण दिंडीमध्ये प्रेमदान करण्याचं काम करतात. सगळं आपण जर पाहिलं तर इतर सगळ्या वस्तू कोणी देऊ शकते, फक्त प्रेम अपूर्ण पडतं. आणि दिंडीमध्ये सगळ्यांना प्रेम देण्याचं काम आमचं नाना महाराज करतात. काय महिमा करावा महाराज, काय महिमा वर्णन करावा. उभा संसार घरी टाकून लागते, भक्त नामी सोबत असते. कारण त्या दिंडीमध्ये त्याचाही फार मोठा मोलाचा वाटा आहे. हो, संपूर्ण वारकऱ्यांची काळजी हे दोघं जीव असे घेतात की जशी काही पोटची मुळ आहे. आणि असे हे नाना आम्हाला लाभले. हरिभक्तपरायण एकनाथ महाराज, आमचे संजय जगताप आणि आमचे मुरुंग जाधव महाराज यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह आयोजित चालू आहे. विठ्ठल हरिपाठ हा जवळजवळ सर्वांचा परिचयाचा विषय आहे. विषय म्हणजे फक्त हरिपाठ ज्याला माहित नाही असा वाक्य तर सोडाच, पण इतर कुठलाही समाज आपले हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या हरिपाठ हा शब्द तरी माहिती आहे. वारकऱ्यांना पाठ आहे हा वेगळा प्रश्न वेगळा. ज्याप्रमाणे ब्रह्मवृंदाची संध्याचा असतो नियम असतो, त्याप्रमाणे आम्हा वारकऱ्यांमध्ये हरिपाठाचं फार महत्व आहे. म्हणजे वारकऱ्यांची एक प्रकारे संध्याच आहे ती. फक्त एकच खंत असते, अतिपरिचयात अवज्ञावर. नित्य हरिपाठ असल्यामुळे हरिपाठाचं महत्व समजत. ज्यावेळेस अशी ही येते, आमचं बापू महाराज यांनी या मागे एक नियोजन केलं होतं तिकडे 2 हरिपाठावरती लासोर येथे.
उभं आयुष्य हरिपाठाच्या एक एक अभंगावर निघून जाईल चिंतन करताना, पण त्या हरिपाठाचं चिंतन करणं संपणार नाही असा हा हरिपाठ आहे. म्हणायला सोपा, समजायलाही पाहिलं तसं सोपा आणि पाहिलं तेवढा कठीण. ज्यावेळेस आपण हरिपाठामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची गहनता आपल्याला समजते. माऊलींनी संपूर्ण आपल्या 20 ते 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याच्यामध्ये मुख्य ज्ञानेश्वरी, ब्रह्मवृंदांमध्ये असणारं ज्ञान जे एक विशिष्ट वर्णा करता होतं आणि त्या वर्णामध्ये व्यतिरिक्त ते ज्ञान कोणाला माहित नव्हतं. मग त्या ज्ञानाचा ते जसा अर्थ लावतील तसा अर्थ आपल्याला माहिती पडला. वर्णाश्रम होता त्यावेळेस. वर्णाश्रम व्यवस्था असल्या कारणाने जे ज्ञानी असतील यांचा एक वर्ग वेगळा होता आणि आपल्यासारख्यांचे वर्ग वेगळे होते. कालांतराने हे ज्ञान लोपलं आणि म्हणूनच माऊलीला पुन्हा अवतार घ्यावा लागला. लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, इतने जगी कोणी. लोपले ज्ञान जगी, इतने जगी कोणी. अवतार ते गीता नाम ज्ञानी भगवत आणि ती आपल्याला शुद्ध मराठीमध्ये भावार्थ दीपिका म्हणून माऊलींनी उपलब्ध करून दिली. गीता सर्व साधकांना गीता समजावी या हेतूने त्यांनी हे एक महान कार्य केलं. आणि तदनंतर योग्यांकरता चांगले 65. मग आपण राहिलो सर्वसाधारण माणसं, आपण तुम्ही आम्ही सर्वसाधारण जीव. मग यांचा उद्धार करता काय म्हणून या हरिपाठाची निर्मिती झाली. हरिपाठ या ग्रंथामध्ये प्रवेश करण्याचे 4 प्रकार, आपण त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतो. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. मग या हरिपाठाचे अधिकारी कोण? नित्य पाठकारी, नित्य पाठकरी,
म्हणजे सर्वसाधारण तुमचा समजा जीव असोनी संसारी म्हणजे तो संसारात असून ज्याची उद्धार करण्याची इच्छा आहे आपला स्वतःचा उद्धार मिळेल मौली संतांचं फार करण्याची जात सर्वसाधारण जीव जेव्हा या तापलेल्या संसारातून परमेश्वराला विनंती करो काही मी उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. म्हणून नामदेवा ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत जन्माला यावे लागतात आणि त्यांनी या हरिपाठ या ग्रंथाची आपल्या सर्वसाधारण जीवनकरता निर्मिती केली म्हणजे आपण सर्वसाधारण अधिकारी आपण सर्व संसारातील त्रिविध तापाने तापलेले जीव यातून निघण्याकरता हा हरिपाठ सुलभ आणि सोपा सर्वांना पटेल रुचेल अशा भाषेत निर्मिती केली मग या हरिपाठाचा विषय काय पहिल्या अभंगातलं दुसरं चरण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणी एकदम सोपा वय सहज बोलणे हितोपदेश करणे सायास शिकविती काय वय वरंगराव माऊलींचा नुसतं विचार जरी केला तरी माझं अष्टभाव जागृत जात अष्टभाव जागृत होत असताना आपण त्या त्रिगुणामध्ये जाऊ तेव्हा सांगेल मी की बाबा कसे कसे अष्टभाव जागृत होतात काही लोकांना असं वाटतं की अष्टभाव जागृत होणे म्हणजे एक देखावा आहे झालं त्याच्या मावशीकडे विषय अधिकारी झाला मी याचं प्रयोजन काय विषय आहे अधिकारी आहे प्रयोजन काय कारण काय कुठलाही ग्रंथ निर्मिती होताना काहीतरी कारण असतं त्याशिवाय निर्मिती होत नाही आपण जर कोणालाही सांगितलं भाऊ तू हे काम कर मग काय देशील म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा आहे मग ग्रंथ वाचल्यानंतर त्याची फलप्राप्ती काय तेणे मुक्तिचारी मुक्ती हा सहज मिळण्याचा मार्ग नाही किंवा सहज प्राप्त होणं शक्य नाही परंतु ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती आईचं हृदय संतांचं हृदय म्हणजे आईचं हृदय आणि या जीवातून उद्धार करण्याकरता आणि सहज मोक्ष प्राप्त करण्याकरता म्हणजे मुखी लाभ आणि हाती मोक्ष काय करा फक्त हरिमुखे म्हणा झाला तुम्हाला पुण्याची गंती होणार नाही एवढं पुण्य गोळा होईल आणि पुण्य गोळा झाल्यानंतर तुम्हाला साहजिक येते चारी मुक्त्या प्राप्त होतील आणि या सगळ्यांचा एकच संबंध कशामध्ये आला हरिपाठामध्ये आला हा झाला आपला हरिपाठाचा मुख्य प्रयोजन आणि हरिपाठाचं अनुबंध चतुष्टय ज्या बंधामध्ये आपल्याला एखाद्या विषयामध्ये शिरता येतं त्याला बंध असे म्हणतात आणि हे आपले चार बंध झाले
अशा प्रकारे हा या ठिकाणी हरिपाठाची ग्रंथ निर्मिती झाली. म्हणजे सहज आपल्या संसारित आपल्याला जीवाला सहज उद्धार करण्याकरता हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती झाली. मग आपण सहज पाठ केलं किंवा सहज वाचन केलं तर त्याचा आपल्याला फळ तर मिळणार आहेच, पण थोडाफार अर्थ जर माहीत पडला तर अधिक फायदा होईल. म्हणून आमच्या केडी सरांनी चौधरी सरांनी हा एवढा मोठा उपक्रम राबविला. हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम एकट्याचा हे खेळ म्हणून हा मेळ मिळविला. कर्तृत्व काय वर्णन करावं महाराज. मी जेव्हा जाणता झालो तेव्हा त्यांचा फक्त एक पेपर होता, वृत्तपत्र होतं, आणि त्या वृत्तपत्रामध्ये या संताजी जगणारे महाराज पुण्यतिथी निमित्त 7 दिवस कार्यक्रम होत होते. म्हणजे मी साधारणतः त्यावेळेस 5वी-6वी मध्ये असेल त्यावेळेची गोष्ट आहे. तेव्हापासून हे कार्यक्रम पाहते तुम्ही. मनुष्य सहज बोलत जातो. काय काम आहे त्याला. जे अंगी मोठेपण ते यातला कठीण असा प्रकार आहे. अशा प्रकार आहे. आणि मग आपल्याला जर हा एवढा मोठा भव्य आणि दिव्य साधारणतः आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं युग असल्या कारणे सहज आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवणं शक्य आहे आणि ते काम त्यांनी चालू आहे. तर ह्या हरिपाठाची निर्मिती आपण पाहिली. मग पहिल्या हरिपाठामध्ये आपण जर पाहिलं, पहिला जो आपला अभंग होता त्या अभंगामध्ये देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभारल्यानंतर 4 मुक्ती प्राप्त होतात. हरिमुखे म्हणाने पुण्याची प्राप्ती होते. गणना करून अगणित पुण्य प्राप्त होतं आणि त्याकरता संसार सोडून जाण्याची गरज नाही. आणि असं वेद ग्वाही देतात. म्हणजे पहिला प्रमाण हा विषयाचा झाला. आणि जेव्हा दुसरा अभंग घेतला, दुसऱ्या अभंगाची निर्मिती बापूसाहेब कशा झाली. शाही शास्त्री कारण म्हणजे पहिल्या अभंगाला पुरावा पाहिजे. हरिमुखे म्हणा हरिस्का म्हणा, याकरता पुरावा पाहिजे म्हणून दुसऱ्या अभंगाची निर्मिती झाली. पुराणे हरते गाती
मला सांगा बरं कोणाला वाटेल कीर्तन संपवा? मला तरी वाटत नाही यांच्या बाबा. अशी साथ संगत असल्यानंतर प्रत्यक्ष महंत आपल्या जवळ उभे आहेत, ताण ते ताळ धरून अहो भाग्य. तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण या सगळ्यांचं प्रमाण म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पण साक्ष. आणि या साक्षाने करता हा दुसरा अभंग तयार झाला. त्याचं पुढचं चरण आहे मंथुनी नवनीता तैसे अनंता. मग मंथन करण्याकरता काय पाहिजे? महाराज मंथन करणं हे एवढं सोपं आहे का? मंथन करण्याकरता सुगरणच लागतं. आपल्यासारखं जर करावं गेलं तर ताकद होतं, दोन्ही हातात लागतच नाही. मी भरपूर वेळा प्रयत्न केला पण बाई हातात लावू देत नाही, तुमचं काम नाही म्हणत. मग जसं दह्याचं मंथन करण्याकरता रवी लागते, मग तसं शास्त्राचं मंथन करण्याकरता कोणती रवी लागते? कारण की शिवाय मंथन होणं शक्य नाही. सर्वसाधारण लोणी काढायकरता किती सायास करावे लागतात ते बाईच जाणे. बर्फ टाकून टाकून मिळवलं तरी सुद्धा काही वेळा नाही होत. सगळे प्रयोग करून पाहणार पण ते एखाद्याला हाताला पेटलं की तेही होत नाही. शेवटी बाजूला ठेवून द्यावं लागतं, नंतर केव्हा तरी पुन्हा करावं लागतं. मग शास्त्राचं मंथन करण्याकरता रवी कोणती लागते? त्याच्याकरता महाराज म्हणतो शहाणा तो धनी घेतो येथे, किंवा जाणता मनुष्य पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज जाणता म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात शहाणा तो धनी घेतो येथे. तर विचाररूपी रवीने मंथन करायचं आहे आपल्याला. या चहुर्वेदी 6 शास्त्र, 18 पुराण यांचं मंथन कशाने करायचंय? विचाररूपी रवाने करायचंय. आणि ज्यावेळेस आपण विचाररूपी रवीने मंथन करू, मग त्यातून जे असार आणि सार वेगवेगळं होईल. ते आजच्या अभंगाचं पहिलं चरण.
हे सार सरासर विचार हरिपाठ आसार हे आपल्याला कळलं पाहिजे. आसार काय आणि सार काय हे जर कळलं नाही तर आपण टाकू काय. आसार म्हणजे काय, टाकण्याजोगा पदार्थ. आपण सरसराट सार दह्याचं मध्ये आपण जर मंथन केलं तर त्याचा आसार काय आणि सार काय होतं नवणे. आसारही कामात येतं. किती दिवस, एक दिवस संध्याकाळपर्यंत ते खराब होतं. नवनीत जरी घेतलं सार ते खरंच असं दिवस टिकतं आणि त्याच्यापासून जर साररूप हे केलं का तूप तयार केलं तर ते 100% सार, मग ते अजून दीर्घ काळ टिकतं. हे जे तीन प्रकृतीचे निर्मिती मुळात 3 गुणांपासून तयार झालेली आहे. या त्रिगुणाचा विचार आपण जर जास्त खोलवर केला तर आपण हे या ठिकाणी सर्वसामान्यांना जड पडेल. म्हणून आपण थोडंसं वरवर करत जायचंय. म्हणजे ताकापुरतं रामायण करायचं होतं. कारण की सांख्यशास्त्र हे 6 शास्त्रामधलं एक शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये ह्या त्रिगुणाचा विचार आलेला आहे. सत्व रज तम या 3 गुणापासून प्रकृती निर्माण होते. म्हणजे सर्वसाधारण जीव कुठलीही सृष्टी असो, उद्भिद असो का चारी खाण्यामध्ये कुठलाही जीव असो हा त्रिगुणांनी बांधला गेलेला आहे. तमोगुण मधला जर आपल्याला वाढ झाली, तमोगुण जर वाढ झाली तर तमोगुण मनुष्य आळशी बनतो. त्याला हमेशा काय वाटतं, खायलो, दुसरं काहीच वाटत नाही. त्याला प्रगती करण्याची गरज नाही. एक उदाहरण दिलं तर देगलूरकरांचं मोक्षपद तुच्छ केले या कारणी. एक मनुष्य असा बोराच्या झाडाखाली निवांत झोपलेला आणि तिकडून संतांची केली आली अचानक आणि तसंच बोलले, काय महाराज आराम चालू आहे? हो म्हणे, काय करायचं, आराम करायचा. अरे तुमच्यासारख्या मुलांनी आराम करायचा म्हणजे काहीतरी काम धंदा करा. तुम्ही काम धंदा केल्याने काय होईल म्हणे, पैसे मिळतील म्हणे. शिक्षण करा, अमुक करा, त्याच्याने काय होईल म्हणे, तर पैसे मिळतील. पैसे कशा करता पाहिजे, लग्न करा, लग्न केल्यानंतर काय होईल म्हणे, संसार करा, संसार सुखाचा होईल. संसार सुखाच्या नंतर मिळेल काय म्हणे, मग तुला निवांत आराम करता येईल म्हणे. मग मी आता काय करतोय म्हणे, मी आता काय करतोय म्हणे, मी एवढा खटाटोप करून मला आरामात जर करायचा आहे तर मी आता आरामात करेन. अशी एकदम निघून जातो. सर्वसाधारण हात कमवून बरोबर कापल्यामुळे मध्ये घुसायचा प्रयत्न अजिबात करत नाही. मला मोह होतोय पण मी तो आवडतोय. तर तमोगुणाचा ही सुरुवात आणि अशा माणसाने जर साधना केली, कोणाचं त्याला योग्य हे मार्गदर्शन मिळालं आणि तो जर केली तर तो त्या मार्गाने सुरुवात करतो. आणि त्या मार्गाने सुरुवात करत असताना मित्रांनो, तुम्ही असं सुद्धा तुम्हाला गुरु मिळो नको मिळो, तुम्ही ज्यावेळेस निवांत बसतात आणि एखादी धून चालू आहे, कथेमध्ये बसा तुम्ही, बाबांच्या कथेमध्ये कुठल्या कोणाच्या कथेमध्ये बसला आणि एक वेळा धून लागली, कुठलीही नामस्मराची धून लागली, मनुष्य डोळ्याला लागतो. आणि समजा कथे सांगणारा प्रवक्ता वाद्यवृंद हे जर एक संघ झाले तर त्या माणसाची नांदी लागते. विठ्ठली नांदी लागली सभा मुळगण नारी लोकारे आणि मग तो सहज असं बोलायला लागतो.
जे साधारण त्यांना अवस्था जाणून घ्या समजा सांगितलं जाणवायलाच पाहिजे. मग हे ज्या दिवस 3 गुणाचे मनुष्य असतात तर त्या कथेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बसले असतात तर त्यावेळेस तुम्हाला त्या 3 गुणांची जाणीव होते. ज्यावेळेस तमोगुणी असेल तर त्याची अवस्था वेगळ्या प्रकारची असते. तो काय करतो सांगण्याचं काम नाही. वेगळी अवस्था असते. गडबडा लोळणे, हात आपटणे, जोरात ओरडणे हा प्रकार. रजोगुणामध्ये मनुष्य संसारामध्ये जास्त म्हणतो. बाई सांगेल तेवढंच ऐकायचं. संसारामध्ये जेवढी प्रगती करता येईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करता. दुसरं त्याला काही एक कारण नाही. सर्व सुखाच्या जागेवर सगळं सुख कसं मिळेल. बटन दाबलं की गार हवा, बटन दाबलं की पाणी, म्हणजे सगळ्या व्यवस्था त्याला जागेवर जेवढं मिळतील असा हा व्यक्ती रजोगुणी. म्हणजे त्याचं चित्त नेहमी विषयामध्ये रमलेलं असतं. सगळे विषय आरामाने आपल्या जागेवर कसे मिळतील असा हा रजोगुणी प्रवृत्तीचा व्यक्ती. याला जर साधना मिळाली तर या साधनेची एक वेगळी परिस्थिती होती. कंठीप्रिय जाते, नैनी निर्लोटे, म्हणजे अशा प्रकारे या साधनेमध्ये ही साधना कुठल्याही एका संप्रदायाची किंवा एखाद्या समाजाची, एखाद्या धर्माची अशी नाहीये. ही सर्वसाधारण प्रत्येकाला अवस्था प्राप्त होणे शक्य आहे. फक्त तुम्ही आम्ही बसत नाही हेच. गुरु नको का शिकत तुम्हाला, पण तुम्ही जर नामस्मरणाला बसलेला असाल, कुठलंही नाम घ्या, तुम्हाला आवडीने भावे हरिनाम घेसी, तुम्ही ते हरी हरी म्हणा. आणि तुम्ही जर ताण तुमची ताण आणि तुमचं शरीर जर तुम्ही स्वतःला विसरले, तुम्हाला जर समाधी नाही लागली तर मग मला बोला. आणि मग याच्या नंतरची अवस्था आहे सत्वगुण. ज्यावेळेस मला सत्वगुणाचा प्रभाव होतो तर फक्त ज्ञान किती वेळेला एवढं गोळा करण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान आणि पैसा आणि गर्व दंभ हे तिघ जेव्हा एकत्र येतात तेव्हा सत्वगुणी काय म्हणतो, माझ्यासारखा कुणीच नाही. मग तो सर्व आपल्या बरोबरीचे लोक त्याग करतो आणि तो एकटा त्याच्या याच्यामध्ये लागतो. आणि हे सर्व बंधन कसे आहे. बेडी लोखंडाची असो, चांदीची असो, त्या सुवर्णाची असो, बेडी शेवटी बेडी आहे. मग बंधन कोणाला हवंय. मग बंधन हे सर्व तिघ गुण जर मनुष्य केला तरी हा 3 गुण बांधला जातो. म्हणून माऊलींनी असा म्हटलं आहे, या 3 गुणाशिवाय प्रकृती निर्माण होणे शक्य नाही, संसार होणे शक्य नाही. मग तरी याला काय आसार म्हटलं तर त्याला
खतखत टाकल्यानंतर जे मिळतं ते सार आपल्याला शेतकरी म्हणून पण आपल्याला कुठलेही धान्य मिळतं तर ते सार म्हणून मिळतच नाही, ते फळकटासोबतच मिळतं. मग त्याची आपण मळणी वगैरे करून फळकट हे उडवून लावतो आणि सार खाली ठेवतो. मग तसा हा हरिपाठ हा सारासार आहे असं माऊली पहिल्या चरणात आपण सांगितलं. मग दुसऱ्या चरणाचा विचार जर केला तर मग तो भगवान कसा आहे ते दुसरं चरण. सगुण निर्गुण गुणाचे गुण, सगुण निर्गुण गुणाचे गुण, सगुण निर्गुण गुणाचे गुण, सगुण निर्गुण गुणाचे पहिल्या अभंगात सांगितलेला देव कसा आहे तो आपल्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे तिसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्याची संगत लागते. सगुण निर्गुण म्हणजे परमेश्वर कसा आहे, सगुण आहे आणि निर्गुण आहे. माऊली सुद्धा प्रश्न करतात, तुझं सगुण म्हणून की तुझ सगुण म्हणून की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण म्हणून की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणून की निर्गुण रे. आय सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणून की
सगुण निर्गुण ह्या दोघी प्रकारे देव आपल्याला म्हणजे देवाची साधना करताना हे दोघांच्यामध्ये आपण करू शकतो. साकार म्हणजे अवयवासहित ज्यावेळेस आपल्यामध्ये पूर्वीचा काळ जर पाहिला तर मोठमोठे देवीचे जे स्थान पाहिले आपण तर त्या ठिकाणी एक अखंड हे असते, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे गोटा आपल्या भाषेमध्ये सर्वसाधारणपणे गोटा, पण त्याला मुकडा एक वेगळा संवाद चांगला म्हणतो ना, देवीचा चांदवा वगैरे. तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला देवीचे चांदवे असेच सापडतील जे अखंड पाषाण असून त्याला फक्त असं तोंडाचा आकार दिलेला असतो या विडा वगैरे ठेवण्याकरता तेवढाच. पण नंतर मनुष्याची प्रगती होत गेली, अवजारांचा शोध लागत गेला आणि मग त्याला आपल्यासारखं सावयव जशी त्या कलाकाराची इच्छा असेल त्या कलाक्रमाने त्याने निर्गुणातून म्हणजे त्याला कुठलंही हे नव्हतं, आकार नव्हता, त्याला आकाराला आणलं. आकाराला आणण्याचा उद्देश फक्त एकच होता की सर्वसामान्य माणसाला त्याचं ध्यान करून निर्गुणापर्यंत पोहोचत आहे. भक्तासाठी प्रगट झाला संतांनी सुद्धा मग तेच काम केलं, निर्गुणातून परमेश्वराला सगुणात आणलं. कारण की सगुण मध्ये आणल्यानंतर त्याला सुंदर आकार केला आणि त्याला सुंदरता बहाल केल्यामुळे काय झालं, प्रत्येकाची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आणि कसा राजस सुकुमार समजा जर निर्गुण असता किंवा त्याला आकार नसता तर कसा वाटला असता, मौलींनी हे भजन झालं असतं. म्हणजे आपल्याला कुठलं तरी एक आलंबन पाहिजे म्हणून याला सगुणामधून आणलं.
म्हणजे निराकार। याच्यामध्ये आपण जर गुण पाहिले तर त्या गुणामध्ये आपण अडकून राहण्याची शक्यता राहते। म्हणून माऊलींनी सांगितले हे अवगुण सोडून टाका आणि काय करा, हरिश्री बजा हे अभंगाचं दुसरं चरण, तिसरं चरण अव्यक्त निराकार।
दिनचर्याचा आपण भावार्थ पाहिला. नामसाधन करताना सांगितलेलं आहे किंवा नामस्मरण करताना एकता वृत्तीने काम जर आपण केलं तर आपण काय करतो माहिती का, नामस्मरण करतो, एक मणी ओढतो, जे आपलं काही चित्त त्या मणीमध्ये असतं आणि काही चित्त त्या नामावर असतं. पण ज्या नामाचं आपण चिंतन करत असतो आणि मन ओढत असतो तो ध्यानात कुठं असतो. आणि ते जर आपण ध्यानात ठेवलं तर ह्या गुणाचं चौथं चरण ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण हरी. ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण हरी. ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण
झाली रामकृष्ण म्हणी अनंत जन्मांनी पुण्य होय. जन्मजन्माची पुण्य जर प्राप्त करायची असेल तर जे नाम आपण घेतो ते नाम, ज्याचं नाम घेतो ती मूर्ती ही जर ध्यानात आली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला अनंत जन्माचे पुण्य प्राप्त होईल. असं आहे. उपसंहार देण्या इतपत मी मोठा नाही. प्रत्यक्ष महंत माझ्या याच्यात आहे तर त्यापेक्षा आपण तर सर्वला आहे. आज तर सगळ्यात महत्वाचं मोठे, पण तरी सुद्धा त्यांनी आपली वेळी वाकडी सेवा रुजू करून घेतली. तरी न्यूनते पुरते जे काही कमी असेल ते तुम्ही तुमचं टाकून पुरं करून घ्या. जे जास्त झालं असेल ते वजा करून मला देऊन टाका. आज खरंच परीक्षा द्यायची वेळ होती. सर म्हणतात की आम्हाला परीक्षा घ्यायची सवय आहे. आज अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली. सकाळी माझी लेकरवाळी पोरगी मी हे पाठवली आणि 2:30 वाजता त्या गाडीने एकाला उडवलं. 2:30 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लेकरवाळी मुलगी 1 महिन्याचं लेकर घेऊन पोलीस स्टेशनला अटकून राहिले. सगळेच प्रवासी अटकून राहिले. त्यांनी मला फोन केला नाही. दिवसभर मी फ्रेश होतो आणि संध्याकाळी कीर्तन व्हायच्या 15 मिनिटं अगोदर फोन आला. तोही दुसऱ्याचा पुतण्याचा की असंच झालं. कोणाचं चित्त लागणार आहे परत कीर्तनामध्ये? म्हणजे पहिलेच तिथं माझे असं अवसान गळून गेलं. इथं आलो तर गायक मंडळी नाही, दुसरा अवसर मोठे. त्याच्यानंतर तुम्ही मोठे सांभाळून घेतलं आणि हा कार्यक्रम पार पाडला. मोठमोठे महंत मंडळी आणि ह्या महामंडळी गायक मंडळींनी साजरं वगैरे करून घेतलं. म्हणजे माझे जे अवसान मिळालं होतं ते गायक मंडळी आहेत आपली, त्यातली वाट नाही. 101 गायक मिळाली. मला त्याची उणीव सुद्धा वाचली नाही. कार्यक्रम मला असं वाटत होणार. मी माझी अवस्था सांगतोय. तुम्ही कमी नाही, तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. जो तो ज्याच्या जगावर श्रेष्ठ आहे. पण माझं अवसान जळण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. माझी काय अवस्था होती म्हणजे खरीच माझी परीक्षा होती. समोर बसलेले परीक्षक आणि मला या परीक्षेत उत्तीर्ण करणारे तुम्ही सर्व लोक खरंच साष्टांग दंडवत करतो. नाहीतर ही सेवा माझ्याने होणे तरी शक्य नव्हती. अशी माझी परिस्थिती 7:15 नंतर होती. उपहार देण्यात उपसंहार देण्याचं कारण हेच आहे. वारकरी संप्रदायाप्रमाणे एकच उपसंहार सांगेल की बुवा गळ्यात तुळशीची पवित्र माळ घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, एकादशी व्रत करा, नियमित हरिपाठ करा. आता तुम्हाला महिन्याभरामध्ये संपूर्ण अभंगाचे अर्थ समजणार आहेत. माऊली खरंच सांगतो मी हा अभंग अजून डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न होता माझा. सांख्यशास्त्राचा करता अभ्यास करण्याकरता आज मला अभ्यास महाराजांचे उपकार आहे मला की मला त्यांनी माऊलीच्या याच्यावर नेलं आणि मी तिथं अभ्यास करत बसलो गजानन महाराजांच्या मठामध्ये आणि काही इथं. आणि सांख्यशास्त्रामध्ये ते प्रकरण पूर्ण केलं. परंतु सांख्यशास्त्र सांगत असताना समजलेली मंडळी सुद्धा तितकीच चाणाक्ष आणि तीव्र बुद्धीची पाहिजे. तरी सुद्धा मी ते थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करणार होतो. पण ते माझा अवसान मिळाल्यामुळे मी तो मोह टाळला. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. हाच अभंग जर पुन्हा मला मिळाला तर मी या अभंगामध्ये सांख्यशास्त्रावर पुन्हा कीर्तन करण्यास तयार आहे. जय ज्ञानेश्वर माऊली
ज्यांना आम्ही प्रेमाने आबा महाराज म्हणतो. खरं तपेविना दैवत विद्याविना प्राप्त गुंजे हिने इथं कोण सांगे. काहीतरी तप्याची जोड असल्याशिवाय कीर्तन सेवा आपल्याकडनं घडू शकत नाही किंवा कीर्तन करण्याची सद्बुद्धी सुद्धा येऊ शकत नाही. आणि एक मोठं तप त्यांच्याकडून घडतं म्हणजे ते तप म्हणजे श्री क्षेत्र चोपडा तर श्री क्षेत्र पंढरपूर. नियमाने ते आपल्या इथून पायी दिंडीने घेऊन जातात आणि भगवंताचे उत्कृष्ट कार्य त्यांच्या हातून घडतं. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे दिलेली सेवा उत्कृष्टरित्या त्यांनी पाहिजे त्या प्रकारे इथं अभंगाचे चिंतन मांडलं आणि सुंदर रीतीने या ठिकाणी बघा निरपेक्ष भावाने केलेली सेवा ही देवाला आवडते. आणि तशीच त्यांची या ठिकाणी सेवा होती. त्यांनी तेजस महाराजांना बोलून दाखवलं की एक सेवा आमची जी राहील तर निरपेक्ष भावाने आणि त्यांनी ही सेवा केली. आणि तसं दिंडीचे काम होईल ते निरपेक्ष भावाने करतात. हो आमच्याकडे सांगतात की महाराज हो ना नफा आणि दिंडीमध्ये जे काढतं त्यांना जामाने परवान दिलं ज्यावे त्याच्या वंशा तेव्हा केलं. हो असं शक्य नाही सर्वांना शक्य नाही. जो कार्यक्रमाची आखणी करणी झाली कार्यक्रमाच्या या ठिकाणी सुरू पाण्यात झालं तर त्याला कशा प्रकारे ज्यांना ठोकर लागतात त्यांनाच कळतं. सुंदरीने बाबा एक महिना दिंडी चालवतात आणि दिंडी त्या ठिकाणी चालवून किती किती टेन्शन असते किती किती मंडळी जमवावं लागते किती पंक्ती लावाव्या लागतात. ते सर्व टेन्शन करत असताना काही प्रकारे अडचण आली तर ते दिंडी चालकाच्याच माथ्यावर येतं आणि त्यांनाच ते कसल्याही प्रकारचा प्रश्न सोडावा लागतो. सुंदरीने बाबांनी या ठिकाणी चिंतन मांडलं. आयोजकांतर्फे मी आबा महाराजांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. अशीच परमेश्वर त्यांना पुढे जीवनात त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ आणि त्यांच्या हातून परमार्थिक सेवा घडण्याचा योग त्यांच्या जीवनात आणो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुढची जे उद्याचे कीर्तन आहे ते हरिभक्त पारायण. उद्याचं जे कीर्तन आहे खूप असे एक म्हणजे कीर्तन भूषण आणि आळंदीमध्ये ज्याचे नाव अलौकिक आहे असे हरिभक्त पारायण अण्णा महाराज फराटे नुकतेच टीव्हीवरती त्यांचा कार्यक्रम बघा खूप सुंदर रीतीने या ठिकाणी उद्याशी कीर्तन सादरीकरण होणार आहे. पहिले सांगायचं झालं म्हणजे आमचे महंत अशोकजी महाराज यांच्या सुद्धा मागच्या हप्त्याला